म्हटलं जातं वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ मिळाली की नेतृत्व जन्माला येतं. खरं म्हणजे एखाद्या भागामध्ये एखादं नेतृत्व मोठं होणं, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या भागातल्या राजकीय परिस्थितीचं सौंदर्य अधिक चांगलं विकसित होणं आणि त्या माध्यमातून त्या भागातल्या विकासाला गती येणं, ही गोष्ट सहसा घडत नाही. त्यासाठी दशकं जावी लागतात, अनेक दशकं जावी लागतात आणि एखादा नेता तयार व्हायला साधारणपणे 25-30 वर्ष लागतात. आणि असा नेता तयार झाल्यानंतर त्या भागाचा झपाट्याने कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये विलासरावजी देशमुख, शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते त्या भागाच्या विकासाला गती देत असतानाच आपण सातत्याने पाहतो. असंच काही वेगळं आता महाराष्ट्रात घडू पाहतंय का, किंवा महाराष्ट्रात काही नवा नेतृत्वाचा नवा उदय 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होतोय का, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. कारण काल विलासरावजींचे सुपुत्र श्री अमित विलासरावजी देशमुख यांचं एक भाषण ऐकलं आणि हे भाषण ऐकल्यानंतर मनोमन वाटलं की महाराष्ट्रात काही नवं घडू पाहत आहे. त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, पक्ष कोणताही असो, विचारधारा काहीही असो, नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे महाराष्ट्राचे 6 विभाग, महसूल विभाग आहेत आणि या 6 महसूल विभागाच्या विकास कामांना गती देणारे, त्या भागाचा एक वेगळ्या पद्धतीने एक मॉडेल विकास लोकांच्या समोर ठेवणारे नेते उदयाला आले पाहिजे, नेते जन्माला आले पाहिजे आणि दृष्टी असणारे, व्यापक दृष्टी असणारे, सर्वंकष दृष्टी असणारे नेते जर जन्माला आणि उदयाला आले तर त्या भागातला विकास मोठ्या गतीनं होतो. हे आतापर्यंतचा इतिहास आहे आणि भविष्यातही असंच काही घडू पाहत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सध्या 2024च्या निवडणुकीच्या माध्यमातून एका नावाची जोरदार चर्चा आहे. कुठल्याही मतदारसंघात जा, महाराष्ट्रातल्या 46 मतदारसंघामध्ये एका नावाची चर्चा असते सातत्याने, अमित विलासराव देशमुख. अमित विलासराव देशमुखांची सभा आहे, त्यांची सभा लावायची आहे, अमित विलासराव देशमुख येणार आहेत, अमित विलासराव देशमुखांचं भाषण आहे, अमित साहेबांचा दौरा आहे, ते महाराष्ट्राचे काय स्टार प्रचारक आहेत आणि त्यांची सभा लावल्यानंतर इकडचं वातावरण बदलून जाईल, तिकडे मोठा फरक पडेल, अशी चर्चा मराठवाड्यामध्ये आता ऐकायला मिळते. आणि ही गोष्ट मला पक्की माहिती आहे की मराठवाड्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघामध्ये अमित विलासराव देशमुख यांच्या सभांची जेवढी मागणी आहे तेवढी मागणी महाराष्ट्रात इतर कुणाची असेल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण सातत्याने लोक, विरुद्ध मतदारसंघातले लोक लातूर जिल्ह्यातल्या बाबळगाव येथील विलासरावांच्या घरासमोर गर्दी करत आहेत आणि त्या सर्वांची एकच मागणी सातत्याने आहे, ती म्हणजे साहेबांची सभा मिळाली पाहिजे, अमित विलासराव देशमुखांची सभा मिळाली पाहिजे. बघा, हे चित्र स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांच्याबरोबर अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रसंग मला त्या माध्यमातून मिळाला आणि मग निवडणुका असल्या की सातत्याने मग विलासरावजींचे फोन वाजत राहायचे की साहेब आपण काहीही करा, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये एक सभा आपली मिळाली पाहिजे, आम्हाला द्या किंवा लावा. आणि मग विलासरावजी सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत दिवसातून अगदी झपाटल्यासारखं 6-6, 7-7, 8-8 सभा विविध मतदारसंघामध्ये करायचे. तशीच परिस्थिती नेमकी आता अमित विलासराव देशमुख यांची झालेली मला पुन्हा बघायला मिळते. किंबहुना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष मराठवाड्यामध्ये सोडला, त्या क्षणापासून अमित विलासराव देशमुख नावाच्या एका नव्या नेतृत्वाचा जन्म मराठवाड्यामध्ये झालेला आहे आणि एक झंझावात महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये अमित विलासराव देशमुखांच्या नावाचं निर्माण झालेलं आहे. त्यांचं भाषण, त्यांच्या भाषणामधले मुद्दे, महायुती सरकारचा अत्यंत थोडक्या शब्दामध्ये संपूर्ण 2.5 वर्षाचा ते मांडत असलेला कारभार
आणि कशासाठी महाविकास आघाडीला मतं हवी आहेत त्या संदर्भातलं त्यांचं विजन या सर्वावर मराठवाड्यातली जनता उत्स्फूर्तपणे त्यांना दाद देते किंवा त्यांच्या भाषणाला गर्दी करते. आणि त्यांचं जे भाषण आहे हे उच्च कोटीचं भाषण आहे. श्रोत्यांना कुठल्याही किमतीमध्ये कितीही वेळ अमित विलासराव देशमुखांचं भाषण ऐकत राहावं असं आपल्याला वाटतं किंवा श्रोत्यांना वाटतं. आता मी एक छोटीशी क्लिप आपल्याला दाखवतोय, ही पहा. आणि अगदी सकाळी सकाळी दिनकर माने यांचा फोटो आम्हाला दिसला पाहिजे. नोव्हेंबर 23 रोजी. आणि मग त्या टीव्हीवर जे काही आमचे माध्यम प्रमुख असतात त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे, ये क्या हो रहा है औसा में, ये क्या हो रहा है औसा में. एक बड़ी खबर औसा से आ रही है और यहां पर शिवसेना के उद्धव बालासाहब ठाकरे के प्रत्याशी दिनकर माने इन्होंने भारी बढ़त ली है. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा नेता, हा युवा नेता मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाड्यातल्या 36 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पायाला भिंगरी लावून अक्षरशः या भागातून जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे. आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या भागामध्ये त्या उमेदवाराचा अत्यंत धडाडीने प्रचार करण्याचं काम त्यांनी सुरुवात केलेलं आहे. खरं म्हणजे अमित विलासराव देशमुख हे विलासरावजींचे सुपुत्र आहेत आणि विलासरावजींचा स्वभाव, विलासरावजींची कार्यपद्धती, विलासरावजींची भाषणशैली, भाषाशैली, विलासरावजींचा मुद्राभिनय, या सगळ्या गोष्टी ह्या अमित देशमुख साहेबांच्या मध्ये उतरलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. मधल्या काळामध्ये म्हणजे त्यांची आता ही चौथी टर्म आहे निवडणूक लढवण्याची, म्हणजे ते आता चौथ्यांदा आमदार होत आहेत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे. सुरुवातीच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वीचे अमितराव आणि गेल्या 5 वर्षापूर्वीचे अमितराव देशमुख यांच्यामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. पूर्वी ते फक्त लातूर, फार तर लातूर जिल्हा अशा पद्धतीचा विचार करत होते. आज ते संपूर्ण मराठवाड्याचा विचार करतायत. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे रात्री जेव्हा ते सगळ्या सभा वगैरे संपून रात्री आपल्या निवासस्थानी घरी येतात तेव्हा सुद्धा मराठवाड्यातल्या 22 मतदारसंघामध्ये आज काय घडलं त्या संदर्भातला आढावा किंवा मागोवा घेण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांच्याकडे होतो आहे. एक वेगळं नेतृत्व, खरं म्हणजे आता लातूरचं सुदैव असं आहे की विलासरावजींच्या नंतर लातूरला विलासरावजी सारखं लोक नेता असलेलं नेतृत्व याला येईल का, अशा प्रकारचा प्रश्न लातूरमध्ये निर्माण झालेला होता. मला असं वाटतं की हळूहळू हा प्रश्न आता सुटत चाललेला आहे आणि अमित देशमुख यांच्या हे जे नेतृत्व आहे हे आता लातूरच्या बाहेर, लातूर जिल्ह्याच्या बाहेर मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले. भविष्यामध्ये ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊ शकतं, पसरू शकतं. त्याचं कारण आहे मित्रांनो की महाराष्ट्रातला जेव्हा काँग्रेसचा आपण विचार करतो तेव्हा काँग्रेसचे 4 नेते आता सिनियर नेते महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले. या 4 नंतर जी दुसरी पिढी महाराष्ट्रामध्ये आहे, जसे सतेज पाटील, अमित देशमुख किंवा ही सगळी दुसऱ्या पिढीतली काँग्रेस पक्षाची मंडळी, विश्वजित कदम, हे जे नवीन तरुण तडफदार आमदार आहेत, या संपूर्ण दुसऱ्या पिढीतल्या सर्व आमदारांच्याकडे किंवा दुसऱ्या पिढीतल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा अमित विलासराव देशमुख यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. भविष्यामध्ये लातूरचे लोक, मराठवाड्यातले लोक आता अमित विलासराव देशमुख यांच्याकडे किंवा अमित देशमुख यांच्याकडे केवळ अमित देशमुख म्हणून पाहत नाही, तर मराठवाड्यातल्या लोकांना असं वाटतं की हा
हा मराठवाड्याचं नेतृत्व करणारा आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रश्नांना न्याय देणारा आणि मराठवाड्यातल्या सर्व धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन पुढे जाणारा नेता आहे, अशा प्रकारची भावना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये निर्माण झाली आहे. आपण पहा, मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला. कोणी नाही, किती नाही म्हटलं तर त्यामध्ये अमित विलासराव देशमुख यांचा खूप मोठा वाटा होता, कारण त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन, लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन जोरदार सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभेला लोकांनी हजारोच्या संख्येने गर्दी सुद्धा त्या भागामध्ये केली होती. दुसरं महत्त्वाचं उदाहरण, अशोक चव्हाण जेव्हा भारतीय जनता पार्टीत केले किंवा त्यांनी नांदेडमधून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली, त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी अमित देशमुख नांदेडमध्ये पोहोचले आणि नांदेडमध्ये पोहोचून त्यांनी नांदेडच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची, जे काँग्रेस बरोबर एकत्र आहेत किंवा एकनिष्ठ आहेत अशा जुन्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन, तातडीने मोठ बांधून अशोक चव्हाणांना तिथे नांदेडमध्ये जाऊन शह दिलेला आहे आणि नांदेडचा खासदार त्यांनी काँग्रेस पक्षाचा निवडून आणला आणि अशोक चव्हाणांचा खासदार तिथे त्यांनी पराभूत केलेला आहे. ही जादू अगदी 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये अमित देशमुखांनी साध्य केलेली आहे. त्यामुळं अमित देशमुख मराठवाड्यामध्ये एक सातत्याने अमित देशमुख नावाचं वादळ झंझावात निर्माण करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि थोडीशी माहिती घेतली, अमित देशमुखांच्या कार्यालयामध्ये काम करणारी बरीच मंडळी पत्रकारितेच्या क्षेत्रात आमच्याबरोबरही काम करत होती. त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही संवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामधून एकच मागणी आहे, मतदारसंघामधून एकच मागणी आहे की साहेबांची सभा आमच्या मतदारसंघामध्ये लागली पाहिजे, अमित देशमुख साहेबांची सभा आमच्या मतदारसंघातली लागली पाहिजे. अर्थात लोकसभा निवडणुकीपासून अमित देशमुख साहेबांचा भाव मोठा वधारलेला आपल्याला बघायला मिळतोय. जसा सनसेक्स अचानकपणे हाय व्हावा, उंच व्हावा, अशी पद्धत आता सध्या लातूरच्या या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये झाल्याचे आपल्याला बघायला मिळते. आणि बघा कसं आहे की लातूरमध्ये निवडणूक सुरू आहे, विधानसभेची निवडणूक आहे. अमित देशमुखांनी स्वतः लातूर शहरामध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि तिथून ते निवडणूक लढत आहेत. परंतु ते आपल्या मतदारसंघापेक्षा सुद्धा बाहेर जाऊन बाहेरच्या आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करतात आणि काँग्रेस पक्षाचे किंवा अमित देशमुखांचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, हे स्थानिक कार्यकर्ते लातूरमध्ये आपल्या पक्षाचा किंवा अमित देशमुखांचा ते स्थानिकला प्रचार करत आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मराठवाड्यामध्ये नेतृत्वाची म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब ही 2 नेते जेव्हा दुर्दैवाने काळाच्या ओघामध्ये मराठवाड्याचे हे 2 महान सुपुत्र जेव्हा त्यांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा मराठवाडा नेतृत्वाच्या बाबतीमध्ये पोरका झाला होता. अक्षरशः कोण ही झीज भरून काढेल अशा प्रकारचा प्रश्न संपूर्ण मराठवाड्याला पडलेला होता. परंतु मराठवाडा सध्या समाधानी आहे, आनंदही आहे की अमित विलासराव देशमुख हे मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची जी पोकळी आहे ही पोकळी आता ते भरून काढत आहेत आणि कुठल्याही किमतीमध्ये मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा चंग अमित देशमुखांनी बांधल्याचं आपल्याला बघायला मिळतो. अनेक लोकांना अनेक प्रश्न पडलेले असतात, म्हणजे लोकांना काय प्रश्न पडावेत हा एक वेगळा भाग असतो. लातूरमध्ये त्यांना म्हणजे टफ फाईट आहे किंवा लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीने खूप तगडा उमेदवार दिल्यामुळे त्यांना काही धक्का बसेल का अमित देशमुखांना, अशा वगैरे चर्चा आपल्याला ऐकायला मिळत असतात. परंतु मला स्वतःला असं वाटतं की आज अमित देशमुखांचं पारडं भारतीय जनता पार्टीच्या अर्चना पाटील यांच्यापेक्षा जड आहे, कुठल्याही किमतीमध्ये जड आहे. त्यामुळं असं काही घडेल लातूरमध्ये एक वेगळा चमत्कार हे आज मानणे मोठं अवघड आहे किंवा अशा पद्धतीची कल्पना सुद्धा आज कोणी ऐकेल किंवा करेल असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळं लातूर किंवा लातूरचं काय होईल विधानसभेमध्ये अमित देशमुख असं या चर्चेला महत्त्व नाही. अमित देशमुख आता
लातूरचे नाही, मराठवाड्याचे नेते झालेले आहेत. आणि मराठवाड्यामधून आता त्यांचं कल्पना आहे की 46 पैकी 40 लोक तर मी महाराष्ट्रामधून मराठवाड्यामधून कुठल्याही किमतीमध्ये महाविकास आघाडीचे निवडून आणणार आहे. अशा प्रकारचा चंगबांधून काम करणारा नेता किंवा मराठवाड्याची जबाबदारी स्वीकारणारा नेता लातूरचे फारसा विचार करणार नाही. उलट लातूरने या मराठवाड्याच्या उदयोन्मुख नेत्याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती आज आपल्याला दिसून येते आहे. अमित विलासराव देशमुख खरंच महाराष्ट्राचे नेते होतील काय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना भविष्यामध्ये मिळेल काय? आणि लातूर जिल्ह्याला किंवा मराठवाड्याला पुन्हा एकदा आपला मुख्यमंत्री झालेला बघायला मिळेल काय? असे अनेक स्वप्न सध्या मराठवाड्याला पडतायत. कारण अमित देशमुख यांच्या नेतृत्वामुळे मराठवाड्यातल्या सृजनशील जनतेची स्वप्न सुद्धा आज जागी झालेली आहेत. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.